कांदे पोहे करणार आहे. त्यामध्ये कांदा, परत मिरची, ओली कोथिंबीर, बटाटा चिरून घेतला आहे सगळं. आणि फोडणीला जिरे आणि मोहरी आणि हळद आणि मीठ फोडणी टाकू. तेल जरा टाकून घ्यायचं आणि नंतर मग फोडणी करायची. हे पोहे भिजून घेतले पोहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे. पोह्यामध्ये थोडं एकदम थोडं घातलं आहे. आणि आता फोडणीला ते जरा कढई तापली का नाही, नंतर मग थोडं हे घालायचं, मोहरी घालायची थोडी, थोडं जिरं घालायचं, थोडंसं जिरं घातलं. आता तेल घालायचं. तेल थोडं घालायचं. मग कढीपत्ता घातलाय. कांदा घालायचा. कांदा ते टाकलं. कांदा जास्त घ्यायचा कांदे पोह्याला. लालसर होईपर्यंत ठेवायचं जरा. भुजिया शेव घातलाय. नंतर शेवट सगळं झाल्यानंतर शेव घालून खायचं. लिंबू घ्यायचा. लिंबू घेतलाय. शेवट नंतर शेवट पिऊन मग खायचं. चांगला कांदा परतून घ्यायला पाहिजे. आता जरा लालसर घालते कांदा. तुम्हाला टमाटर पाहिजे तर तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी चालते. टमाटर बटाटा.
बटाटा झाला, शिजून झाला बटाटा. त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची, हळद जरा टाकायची त्याच्यामध्ये, 1 चमचा हळद, थोडासा हिंग, हिंग थोडा टाकायचा. टमाट घातलंय आणि हळद घातले, हिंग थोडा घातलाय आणि मीठ घातले थोडं बटाट्याचं. म्हणजे ते बटाटा चांगला हे लागतोय चांगला मीठ घातल्यानंतर थोडं. आणि थोडंसं ह्याच्यामध्ये थोडं हे घालून घेतले मीठ पोह्यामध्ये, थोडंसं मीठ घालून घेतले पोह्यामध्ये. आता हे होत आलंय. आता ह्याच्यात पोहे घालायचे. आता याच्यामध्ये पोहे घालायचे आणि परतून घ्यायचं आणि चांगलं परतायचं. आणि मग नंतर त्याला थोडंसं झाकण लावून खूप लावत द्यायचं. झाकण झाकण थोडं लावून त्याला झाकून द्यायचं. नंतर आपल्याला पाहिजे तर आपण खोबरं पण घालू शकता. आम्ही कोकणातले लोक थोडं खोबरं खातो जास्त ना, ते खोबरं घालू शकता, नाही घातलं तरी चालतं. खोबरं नाही घातलं तरी चालतंय. आम्ही घातलं तर घालतोय खोबरं, नाही तर नाही घातलं तर चांगलं लागतंय. म्हणून जरा घालायचं. आता याला जरासं झाकून ठेवायचं, जरा वाफ यायला थोडंशी झाकून ठेवायचं. थोडंसं झाकून ठेवायचं. गरम झालंय. गरम झाल्यानंतर ते वाफ आल्यानंतर ते काढायचं आणि मग त्याच्यानंतर मग जरासं एक कोथिंबीर घालायची, कोथिंबीर घालायची आणि चांगलं परतून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर जादा घातली चालते आणि जरासं फिरून घ्यायचं. आता फिरून घेतल्यानंतर पोहे तयार झाले. खाऊ शकतो. लिंबू घालायचं, लिंबू थोडा पिळायचा आणि नंतर मग ह्याच्यात थोडासा शेव घालायचा. शेव टाकायचा थोडा, लिंबू घालायचा, शेव घातल्यानंतर आपल्याला खायला एक 2 3. आता हे खाण्यासाठी झाले. आता तुम्ही खाऊ शकता हे होय. बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. थँक यू फॉर वॉचिंग.